महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. नवापूर बस स्थानकात भीषण अपघात. बसच्या धडकेत डोकारे येथील ज्येष्ठ महिलेचा मृत्यू. चालक अटकेत. नवापूर दिनांक 11 एप्रिल 2024. नवापूर बस स्थानक परिसरात आज सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने शहर हादरले आहे. भर दिवसा प्रवाशांनी गजबजलेल्या बस स्थानकातच एका ज्येष्ठ महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शहादा आगाराची शहादा सुरत मार्गावरील बस क्रमांक MH14 MH3110 ही बस स्थानकावर लावताना चालकाने बस पाठीमागे घेतली. यावेळी प्लॅटफॉर्मवर बसलेल्या कमुबाई गोठारिया गावित वय 50 वर्षे, राहणार डोकारे, तालुका नवापूर व त्यांची नात नितिक्षा अजित वळवी वय 15 यांना बसची जोरदार धडक बसली. या अपघातात कमुबाई गावित गंभीर जखमी झाल्या. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने त्यांना उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नितिक्षा वळवी हिला किरकोळ दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर बस स्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला. संतप्त नागरिकांनी चालक व वाहकाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बस पाठीमागे घेताना वाहकाने खाली उतरून मार्ग मोकळा असल्याची खात्री करणे आवश्यक असते. मात्र या घटनेत ती दक्षता न घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. बस स्थानकातच प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात असेल तर नागरिकांनी कुठे जावे, असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी बस स्थानकातील अव्यवस्था, अपुरी सुरक्षा आणि देखरेखीच्या अभावावर संताप व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बस चालक नितीन धनराज भामरे, राहणार मेहरगाव, जिल्हा धुळे याला ताब्यात घेतले. रिव्हर्स घेताना निष्काळजीपणा केल्याने व गर्दीकडे दुर्लक्ष करून अपघात घडवल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी राजधर जगदाळे व अमोल जाधव करत आहेत. दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृत महिलेच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बस स्थानकात कडक सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, नवापूर. आणि भय पडलं मला काय ना माय पाय पिलं तर ना म्हणजे एकदम दड पीक देतली टोटी पडली हाती खाच्या मन भावी गेला. एक मिनिट भेटतो मला. असं शहादा वापी बस आली नवापूर बस डेपोत आणि रिव्हर्स घेताना बस स्टँडच्या समोर उभे असलेली एक महिला बोताबाई कोठाऱ्या वसावे, राहणार डोकाऱ्या, आणि तिची नात होती, शाळकरी मुलगी आहे. तर त्याच्यात त्या बाईला मोठ्याने धडक लागली बसची रिव्हर्स घेताना, आणि त्या धडकेत ती अंतिम स्थितीत इथे त्या बसच्या कंडक्टरने ग्रामीण रुग्णालय नवापूर येथे तिला ॲडमिट केलं आहे. आणि तिचं वैद्यकीय उपचारानंतर तिचं अंतिम मयत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलेलं आहे. आणि त्या मुलीला थोडं कमी धडक लागली आहे, तिला जास्त काही इंजुरी नाही आहे, ती नॉर्मल आहे.